हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 18 जानेवारी 2022चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चर स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आज माझ्या थोडीशी हेल्थ खराब असल्यामुळे आवाजामध्ये काहीतरी फरक तुम्हाला जाणवेल किंवा कमी आवाज येईल माझा, तेवढं फक्त मॅनेज करा, बाकी सगळं ठीक आहे. आज त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं डिले झाला लेक्चरला, परंतु जसं की मी म्हटलंय, लेक्चरला डिले जरी झाला तरी लेक्चर येणार हे फिक्स आहे. त्याच्यावरतीच त्याला अनुसरूनच खऱ्या अर्थानं 18 जानेवारी 2022चा सुद्धा द हिंदू मी तुमच्यासमोर घेऊन येत आलोय. सुरू करूयात मग 18 जानेवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती पंजाबशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विशेष करून काही स्टेटमध्ये आता इलेक्शन जवळजवळ 5 स्टेटमध्ये असेंब्ली इलेक्शन होणार आहे. त्याच्यापैकी पंजाब एक असलेलं आपल्याला पाहावयास मिळते आणि पंजाबमध्ये जे इलेक्शन होणार होतं त्याची डेट 14 फेब्रुवारी ऑलरेडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जाहीर केली होती. परंतु वाराणसीमध्ये गुरु रविदास बर्थ अॅनिव्हर्सरी साजरी केली जाते. मग त्या अॅनिव्हर्सरीला, त्या गुरु रविदास जयंतीला अनेक डिवोटी जात असतात, भक्त जात असतात. त्यामुळे ते त्या जयंतीला गेल्यानंतर जे वोटिंग आहे ते वोटिंग त्यांचं मिस होईल अशा प्रकारची चिंता अनेक पॉलिटिकल पार्टीजकडून, अनेक लोकांकडून व्यक्त केली आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला केली गेली की हे जे इलेक्शन आहे ते पोस्टपोन करण्यात यावं. आणि त्याला ग्राह्य धरूनच, त्याला अनुसरूनच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं काय केलं, ती जी डेट आहे ती 14 फेब्रुवारी पासून 20 फेब्रुवारीला पोस्टपोन करण्यात आलेली या न्यूजमध्ये आपल्याला सांगितले. पण नवीन डेटनुसार काय, फायलिंग नॉमिनेशन म्हणजे फॉर्म भरायची डेट आहे 25 फेब्रुवारी ते 1 फेब्रुवारी आणि स्क्रुटिनी म्हणजे त्याच्यामध्ये चुका वगैरे फायनलाइज जे अर्ज करायची सिस्टम असते ती आहे 2 फेब्रुवारी आणि लास्ट डेट ऑफ विड्रॉल नॉमिनेशन म्हणजे नॉमिनेशन तुम्ही विड्रॉ करू शकता 4 फेब्रुवारीपर्यंत आणि त्यानंतर मग डायरेक्ट वोटिंग होईल 20 फेब्रुवारीला. अशा प्रकारची नवीन डेट ज्या आहेत, नवीन तारखा ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं पंजाबशी रिलेटेड जाहीर केलेला आपल्याला पाहावयास मिळतात. मग आता पहिला जो पॉईंट आहे तो विशेष करून पंजाबचं लोकेशन वगैरे बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला असू शकतो. दुसरा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इथं दिलंय तुम्हाला दिसतंय. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची सखोल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पॉलिटीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करताय त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही जी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे त्याचा अभ्यास करायचाच आहे. परंतु आता हे वारंवार 5 स्टेटमुळे न्यूजमध्ये आणि इलेक्शनमुळे वारंवार न्यूजमध्ये असतंच आणि याच्यावरती क्वेश्चन सुद्धा युपीएससीनं अनेक वेळा विचारलाय, एमपीएससीनं अनेक वेळा विचारलाय, अनेक एक्झामने अनेक वेळा विचारलाय. त्यामुळे आपल्याला या बॉडीविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इव्हन याच्यामधले जे मेंबर्स असतात त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते आणि जे आता चंद्र आहेत, सुशील चंद्रा, त्यांची म्हणजे चीफ कमिशनर ऑफ इंडियाची, चीफ इलेक्शन कमिशनरची जी काय नेमणूक असते ती कशा पद्धतीने होत असते याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये काढून ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं महत्वाचे, एक तर पंजाबचं लोकेशन वगैरे बघणं हे तर आहेच, त्याचबरोबर दुसरा की पॉईंट सांगितला की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची कशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन आहे ती आपण इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे कोणत्याही पदासाठी अर्ज भरण्याची एक डेट असते, त्यानंतर ते अर्ज रद्द झालाय की आहे ते सांगण्याची एक डेट असते. म्हणजे स्क्रुटिनी, त्यातल्या चुका काय आहेत अर्जातल्या, जर चुका काय मेजर असतील तर तुमचा अर्ज कॅन्सल होतो जर तुम्ही इलेक्शनसाठी भरला असेल तर. हे सगळ्यांना लागू आहे, ग्रामपंचायत पासून ते खासदारकीपर्यंत सगळ्यांना लागू आहे. त्यामुळं ही जी नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला ही इन्फॉर्मेशन असणं, ही प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन आहे, ग्राउंड लेवलची इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा खरं तर तिसरा पॉईंट आपला होऊ शकतो. आणि विशेष करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची इन्फॉर्मेशन घेणे हे पॉलिटीच्या अंतर्गत येतं. म्हणजेच तो पॉईंट जो आहे तो जीएस सेकंडच्या दृष्टीतून महत्वाचा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि पंजाबचं लोकेशन वगैरे बघणे हे जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, म्हणजेच जीएस फर्स्टच्या दृष्टीतून महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर ही एक इन्फॉर्मेशन जी आहे ती सुद्धा जीएस सेकंडच्या दृष्टीतून महत्वाची, आपल्याला पॉलिटीच्या दृष्टीतून महत्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, परंतु एक पॉईंट जर घ्यायचा झाला तर गुरु रविदास विषयी ही जी गुरु रविदास यांच्याविषयी थोडीशी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, ते सुद्धा जीएस फर्स्टच्या दृष्टीतून महत्वाचं आहे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती युनायटेड अरब अमिरातशी रिलेटेड न्यूज आहे
आणि तिथं येमेन हौती रिबेल नावाची एक अतिरेकी संघटना आहे. तिथं म्हणण्यापेक्षा त्या एरियामध्ये ऍक्टिव्ह असणारी ही संघटना आहे. आणि त्या एरियामध्ये एका जहाजेवरती त्यांनी ड्रोन अटॅक केलेला आपल्याला पाहावयास मिळालं. आणि त्या ड्रोन अटॅकच्या ब्लास्टमध्ये 2 इंडियन आणि पाकिस्तानी त्याच्यामध्ये मारले गेलेत. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन बाहेर येते या न्यूजमध्ये, ती इन्फॉर्मेशन सांगितली. आणि 3 पेट्रोलियम टँकर्स, म्हणजे ही जहाज जी आहे ती पेट्रोलियम टँकर वाहत होते आणि त्या 3 पेट्रोलियम टँकर्समध्ये ब्लास्ट झालेला आपल्याला पाहावयास मिळाला अबुधाबी या ठिकाणी. आणि विशेष करून हा जो सर्व एरिया आहे समुद्री एरिया, तो विशेष करून रेड सी मधला एरिया आहे. आणि रेड सी मध्ये अशा प्रकारचा प्रकार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याची जबाबदारी येमेन हौती रिबेल्स या अतिरेकी संघटनेनं घेतलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्याशी रिलेटेड आता मग जे UAE गव्हर्नमेंट कशा पद्धतीने स्टेप घेते हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग पहिला तर की पॉईंट आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे आणि UAEचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, जे की आपल्याला GS सेकंडमध्ये दिले. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो की रेड सी बद्दल बोलले इथं. मग जो रेड सीचा एरिया आहे तो रेड सीचा एरिया पण आपल्याला बघायचा विशेष करून. आणि दुसरं म्हणजे अबुधाबी म्हणजे युनायटेड अरब अमिरातचं लोकेशन सुद्धा इंडियापासून कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी अभ्यास करून ठेवायचं आहे. हे 2 की पॉईंट जे आहेत ते खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं खरं तर हे महत्त्वाचं होतं. आणि दुसरा जो की पॉईंट तो मॅप रिडिंगच्या माध्यमातून महत्त्वाचा आहे, म्हणजे जॉग्राफीच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे, म्हणजे GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपल्याला इथंच आपण बघून घेऊया की रेड सीचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि UAEचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे. बघूया इथंच मग गुगल मॅपच्या माध्यमातून. इथं आपण वर्ल्ड मॅप बघू शकतो विशेष करून. आणि वर्ल्ड मॅपमध्ये इथं इंडिया आहे आपला आणि इथून या ठिकाणी तुम्ही गेला तर इथं युनायटेड अरब अमिरात आहे. झूम जरा केलं तर आपल्याला सर्व जो मॅप आहे तो व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल. इथं आपण बघू शकतो इथं युनायटेड अरब अमिरातचं लोकेशन आहे. आणि रेड सीचा याच्यामध्ये का उल्लेख आलाय तर रेड सी मध्ये ही जी अतिरेकी संघटना आहे या अतिरेकी संघटनेने याच्या अगोदर पण कारवाई केलेली आहे. अशा प्रकारे जहाज जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलं होतं, त्याच्यावरती इलिगली कब्जा केला गेला होता आणि काही इंडियन्स जे आहेत त्यांना होस्टेज त्याच्यामध्ये करण्यात आलं होतं. आणि हा जो आहे तो पुन्हा एकदा तशाच प्रकारचा अटॅक त्यांच्याकडून करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग इतर रेड सीचा एरिया तो सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळतोय. हा आहे तो गुल्फ ऑफ एडनचा एरिया आहे. हा जो आहे तो पर्शियन गुल्फचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि इथं जे आहे हा जो एरिया आहे तो विशेष करून गुल्फ ऑफ ओमानचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यामध्ये युनायटेड अरब अमिरातचे जे काही शेजारील ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये विशेष करून कतार आहे, इकडं ओमान आहे, इकडे यमन आहे आणि इकडं सौदी अरेबिया आहे. हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. इथं बहेरीनचा छोटासा एरिया सुद्धा असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि इकडं ऑब्वियस आहे इथं इंडियाचं लोकेशन आपल्याला इथून अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मध्ये जो एरिया आहे तो अरेबियन सीचा एरिया असलेला आपल्याला पाहावयास मिळते. हा एरिया गुल्फ ऑफ एडनचा आहे. इकडे रेड सी तर ऑलरेडी तुम्हाला मी दाखवलेला आहे. हा एरिया जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे याचा जो मॅप आहे तो व्यवस्थित आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याशी रिलेटेड. दावोसमध्ये जी 2022ची आत्ताची समिट पार पडली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची, त्या समिटला व्हर्च्युअली ॲड्रेस करत असताना नरेंद्र मोदींनी हे सांगितलं की इंडिया खऱ्या अर्थानं ग्लोबली जो आहे तो नॅशनल वेगवेगळ्या नेशन्सला मदत करतोय, अशा प्रकारचे स्टेटमेंट त्याच्याकडून काढण्यात आलेली या न्यूजमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की इंडिया हेल्पिंग द वर्ल्ड, म्हणजे इंडिया जो आहे तो जगाला जास्तीत जास्त मदत करतोय आणि इथून पुढे सुद्धा करत राहील, अशा प्रकारचं आश्वासन त्यांच्या स्पीचमधून इनडिरेक्टली त्यांनी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर वन अर्थ वन हेल्थ ही कन्सेप्ट सुद्धा त्याच्यामध्ये उच्चारली गेला. आता अशा प्रकारच्या ज्या कन्सेप्ट असतात याच्यावरती डायरेक्ट एसे विचारले जातात. आता ही जी शब्दावली आपल्याला पाहावयास मिळते वन अर्थ वन हेल्थ आहे असं उचलून एसेमध्ये टाकू शकतात. याच्यावरती एसे आपल्याला लिहिता यायला पाहिजे, त्यामुळे ह्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एसेवरती कशा कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात, एसे विचारले जाऊ शकतात, याच्यासाठी एक वेगळी नोटबुकच आपण करायला पाहिजे. अशा प्रकारचे जे सब्जेक्ट असतात ते त्यावेळेस करंटमध्ये जे कन्सेप्ट देतात आपल्याला त्याच्यावरती नोट डाऊन करून ठेवायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एसेची प्रॅक्टिस करतात त्यावेळेस या सब्जेक्टवरती लिहिण्याची प्रॅक्टिस आपण करणं कुठंतरी गरजेचं आहे.
मग आता याच्यामधून की पॉईंट पहिला काय करायचं, तर त्यांनी त्याच्याबरोबर हे पण सांगितलं आपल्याला या समिटला उद्देशून, की ज्या देशांना वॅक्सिनची गरज होती, ज्या देशांना मेडिसिनची गरज होती, ज्या देशांना हेल्थ सर्व्हिसची गरज होती, त्या देशांना इंडियानं हेल्थ सर्व्हिस, मेडिसिन, वॅक्सिन देऊ केलेले आहेत, असं त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर इंडिया जो आहे तो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला सपोर्ट करणारा देश आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाल्यामुळं आपल्या सर्वांच्याच देशामध्ये आंतरप्रिनरशिप जी आहे ती उद्योगशीलता जी यूथमधली आहे ती वाढू शकते. त्यामुळे आपण फ्री ट्रेडवरती जास्त आणखी काम करणं गरजेचं आहे. इंडिया त्याच्यावरती करतोय, त्याला प्रोत्साहित करतोय, असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं. आता याच्यामधून पहिला की पॉईंट, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जी दावोसमध्ये झाली ती वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं हा एकच खरं तर याच्यामधून पॉईंट आपण व्यवस्थितरित्या एक्झामसाठी घेऊ शकतो. विशेष करून प्रिलियमच्या दृष्टीतून हे महत्वाचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची समिट जी आहे ही आता पार पडली, त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळे जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे त्याची इन्फॉर्मेशन इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बद्दलची इन्फॉर्मेशन बघू शकतो. वरती तुम्हाला लोगो सुद्धा या ठिकाणी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा पाहावास मिळतो. याचं फॉर्मेशन कधी झालं तर जानेवारी 1971 म्हणजे आजपासून 51 वर्षांपूर्वी 1971 मध्ये याची स्थापना झाली होती. फाउंडर कोण आहेत तर फाउंडर आहेत क्लाउज स्वॅब, यांची इमेज सुद्धा इथं आपल्याला पाहावास मिळते. क्लाउज स्वॅब या पर्सनॅलिटीची टाईप काय तर इंटरनॅशनल एनजीओ आहे. ही एक प्रकारची एनजीओ आहे, ती गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंटनं प्रस्थापित केली असं म्हणू शकत नाही आपण, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. लीगल स्टेटस फाउंडेशन आहे ते एक प्रकारचं जे की कल्याणासाठी स्थापन केले गेले. म्हणजे सामाजिक संस्था जशा पद्धतीने असतात तशा पद्धतीने याची स्थापना झालेली आहे. पर्पज याचं काय आहे तर प्रमोटिंग पब्लिक प्रायव्हेट कोऑपरेशन, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट कोऑपरेशन, सहकार्याची भावना पब्लिक प्रायव्हेटमध्ये डेव्हलप होईल, म्हणजे देशांमध्ये कॉपरेशन, प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये कॉपरेशन, प्रायव्हेट रित्या कॉपरेशन, हे याच्यावरती ही एजन्सी आहे ती काम करताना आपल्याला, एजन्सी म्हणतोय मी, एनजीओ जे आहे ते आपल्याला काम करताना पाहावयास मिळते. हेडक्वार्टर त्याचं स्वित्झर्लंडमध्ये, रिजन सर्व जो आहे ते वर्ल्ड वाईड ती ही जी एनजीओ आहे ती काम करत असते आणि त्याची ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आहे. एक्झिक्युटिव्ह चेअरमन जे आहेत ते क्लाउज स्वॅब हे एक्झिक्युटिव्ह चेअरमन याचे असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं याची जी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे, बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. या दावोसच्या समिटमुळं ही खरं तर जास्त न्यूजमध्ये आलेली संस्था आहे, एनजीओ आहे, त्यामुळे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. याच्यावरती प्रीला जर क्वेश्चन विचारला तर तो आपल्याला यशस्वीरित्या अटेम्प्ट करता आला पाहिजे. पुढची न्यूज आहे ती कोविड-19 रिलेटेड न्यूज असले आपल्याला पाहावयास मिळते आणि कोविडचा स्पाइक जो आहे तो वाढतच चाललेला आहे, अशा प्रकारचा चार्ट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि या चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं कोविड स्पाइक जो आहे तो वाढत गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि तो वारंवार प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये लाखामध्ये भर पडते, अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली. त्यामुळे आपण ज्या बेसिक प्रिकॉशन्स आहेत, जो बेसिक प्रोटोकॉल आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलेला आहे तो आपण फॉलो करणं कुठंतरी गरजेचं आहे, असं सांगणारी ही न्यूज आहे. मग कोविड-19 रिलेटेड काय काय इन्फॉर्मेशन बघायची अनेक वेळा आपण डिस्कस केले. कोविडचे व्हेरियंट कोणकोणते आहेत ते व्हेरियंट बघून ठेवणं गरजेचं आहे. वॅक्सिन इंडियामध्ये किती प्रकारचे आहेत आणि जगामध्ये किती प्रकारचे आहेत, त्या कोणकोणत्या देशांनी डेव्हलप केलेल्या आहेत याची सुद्धा एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि विशेष करून ओमायक्रॉन जास्त न्यूजमध्ये, मग ती ओमायक्रॉनची जी काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे ती सायंटिफिक इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, फक्त कोविड-19 रिलेटेड क्वेश्चन विचारला गेला तर अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर आणखी एक क्वेश्चन युपीएससीला प्रीला विचारला होता जेनेटिक इंजिनिअरिंग विषयाचा. मग ते जेनेटिक इंजिनिअरिंगचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या आधारावरतीच आपण काय करत असतोय, कोविड-19चा व्हेरियंट कोणता आहे तो व्हेरियंट आयडेंटिफाय त्या इंजिनिअरिंगच्या आधारावरतीच करत असतोय, त्याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हणतो त्या प्रक्रियेला. त्यामुळे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन थोडीशी आपण काढून ठेवायला पाहिजे, म्हणजे एकंदरीत या प्रकाराचा सखोलात अभ्यास जाऊन आपण करणं गरजेचं आहे. याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती दिल्ली हायकोर्टाशी रिलेटेड न्यूज असले आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्या अगोदर तुम्हाला एक इश्यू सांगतो आपल्या भारतामधला, त्यानंतर तुम्हाला ही न्यूज चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. जर पती पत्नी असतील आणि त्याच्यामध्ये पती जर पत्नीच्या
विचार न घेता किंवा पत्नीच्या विरोधात जाऊन तिच्याबरोबर जबरदस्तीनं सेक्शुअल रिलेशन डेव्हलप करत असेल, सेक्शुअल रिलेशन करत असेल, तर तो तुम्हाला याच्याविषयी काय माहिती नसताना तुम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून ते बरोबर वाटते की चुकीचं वाटते. तर माझ्या मते ऑब्वियस ते चुकीचं आहे. कारण प्रत्येक ती त्याची पत्नी असो किंवा नसो, तिची मर्जी जी म्हणतोय ना आपण, तिचा विचार जो म्हणतोय ना आपण, तिचं ओपिनियन जो म्हणतोय ना आपण, त्याला आपण किंमत द्यायला पाहिजे. ते फंडामेंटल राईट्समध्ये येतं आपल्या. आणि जर तिला त्या ओपिनियनला तिच्या किंमत न देता, तिच्या विरोधाला न जुमानता, जर पती असो किंवा पती नसो, तो जर व्यक्ती तिच्याबरोबर जबरदस्तीनं सेक्स करत असेल किंवा तशा प्रकारचं रिलेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते रेपमध्ये यायला पाहिजे. परंतु हा रेपच आहे. परंतु आपल्या कायद्यानुसार एक्सेप्ट त्याच्यातून वगळण्यात आले कुणाला, तर ते हजबंडला वगळण्यात आले. म्हणजे तो जर पती असेल आणि पती तशा पद्धतीचं बिहेवियर करत असेल, तर तो रेप मानण्यात येणार नाही, अशा प्रकारची तरतूद आपल्या कायद्यामध्ये आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक पिटिशन्स दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल केले गेलेत. तेच सांगणारे आपल्याला न्यूज इथं असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे पतीला वेगळा न्याय आणि इतर पुरुषाला वेगळा न्याय, किंवा स्त्रियांच्या बाबतीत कोणी जरी तो प्रकार केला तरी तो रेपच मानण्यात यायला पाहिजे, हे कॉमन सेन्स आहे. हा कायदा माहीत नसताना जर कोणाला विचारलं तर तो हेच सांगेल की हा कॉमन सेन्स आहे, कोणी जरी असेल तर तो रेपच गणण्यात यावा आणि त्याला तशा प्रकारची शिक्षा मिळायला पाहिजे, मग तो हजबंड असू द्या किंवा इतर कोणता पुरुष असू द्या. परंतु इथं लूप होल आपल्या कायद्यात काय आहे, तर हजबंड जर असेल, तो जर पती असेल, तर त्याला ते एक्सेप्शन आहे, तो रेप मानण्यात येणार नाही, अशा प्रकारे कायद्यामध्ये तरतूद आहे. परंतु या तरतुदीच्या विरोधातच आता काही एनजीओनी पिटिशन दाखल केले दिल्ली हायकोर्टामध्ये. याच्या अगोदर सुप्रीम कोर्टानं काय केलं होतं, तर जे आता 15 वर्षांची जर ती पत्नी असेल, 15 किंवा 15पेक्षा जास्त वर्षाची जी पत्नी असेल, तिच्याबरोबर पतीनं तसं तो प्रकार केला असेल, तर तो कायद्यानं माफ होता म्हणू शकतो आपण त्याला, किंवा ते वगळण्यात आलं होतं, रेप त्याला मानण्यात येणार नाही असं म्हटलं होतं. मग सुप्रीम कोर्टामध्ये याच्या अगोदर पण ही केस केली. सुप्रीम कोर्टानं त्यावेळेस काय सांगितलं होतं की जे 15 वर्ष वय आहे ते वाढवून सुप्रीम कोर्टानं इथं आपल्याला दिलेच, ते वय केलं होतं 18 वर्ष. ते 18 वर्ष वय करण्यात आलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केलं की जर तो पती असेल तर त्याला एक्सेप्शन आहे त्याच्यातून. मग त्याच्या विरोधात पुन्हा त्याच्या विरोधात म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या विरोधात आपण जाऊ शकत नाही. परंतु या कायद्याच्या विरोधात, कायद्यामध्ये जी काही तरतूद आहे त्या तरतुदीनुसारच सुप्रीम कोर्ट काय करत असते, डिसिजन देत असते, कोणतंही न्यायालय डिसिजन देत असतं. मग आता पुन्हा पिटिशन दाखल करायची असेल तर ती कशा विरुद्ध करू शकतो आपण, त्या कायद्याविरुद्ध करू शकतो, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे, अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो आपण. मग आता जर कायद्यामध्ये दुरुस्ती करायची असेल किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर ते कोण करू शकतं, तर ते पार्लमेंट करू शकते. म्हणजेच काय, सरकार करू शकतं, जे सत्तेमध्ये सरकार आहे ते सरकार करू शकतं, त्यांना तशा प्रकारचं बिल मांडावं लागतं. मग त्या सरकारला उद्देशूनच ही पिटिशन केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग ही पिटिशन विचारात घेता दिल्ली हायकोर्टानं सरकारला, म्हणजे सॉलिसिटर जनरल जे असतात सरकारचे, त्यांना विचारलं होतं की याच्यावरती तुमचं फायनल डिसिजन काय आहे, म्हणजे सरकारचं मत याच्याविषयी काय आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट त्या हायकोर्टाने या न्यूजमध्ये आता काय सांगितलं की हायकोर्टाने याच्या अगोदरच त्यांना सांगितलं येस ऑर नो फक्त सांगा, म्हणजे हे जे पिटिशनमध्ये बोललं गेले ते बरोबर आहे की चुकीचं आहे, त्याच्याबरोबर तुम्ही सहमत आहात की नाही याच्यामध्ये उत्तर द्या. परंतु जे सॉलिसिटर जनरल आहे त्यांनी हे सांगितलंय की जर परिपक्व डिसिजन घ्यायचं असेल तर आम्हाला डिसिजनला आणखी जास्त टाइम हवाय, त्यामुळे आणखी टाइम आम्हाला देण्यात यावा, अशा प्रकारची रिक्वेस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिल्ली हायकोर्टात केली आहे. मग आता या पिटिशनमध्ये काय सांगितलंय, तर या पिटिशनमध्ये हेच सांगितलंय, डायरेक्ट एका वाक्यात सांगायचं झालं तर कोणताही पुरुष असू द्या, तो पती असो किंवा नसो, सर्वांसाठी जर तो अशा प्रकारची कृती करत असेल, महिलेच्या विरोधात जाऊन तिच्याशी सेक्शुअल रिलेशन ठेवत असेल किंवा जबरदस्ती करून तो प्रकार करत असेल, तर ती जी कॅटेगरी आहे ती रेपची कॅटेगरी आहे, सर्वांना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करण्यात यावं, सर्वांना त्याच्या अंतर्गत सर्वांवरती कारवाई व्हायला पाहिजे, मग तो त्या महिलेचा पती असो किंवा इतर कोणी व्यक्ती असो. अशा प्रकारे त्या स्टेटमेंटमध्ये त्या पिटिशनमध्ये मागणी केली गेली. मग त्याच्याशी रिलेटेड मग सेंट्रल गव्हर्नमेंटला दिल्ली हायकोर्ट विचारताना आपल्याला पाहावयास मिळते, ते सांगणारीच न्यूज आहे. आणि त्याला कन्सेप्ट जास्त पॉप्युलर काय आहे तर मेरिटल रेप ही कन्सेप्ट आहे आणि त्याला क्रिमिनलाइज करायचं आपल्यात चाललेलं आहे. म्हणजे जे पतीला त्याच्यातून वगळण्यात आले त्या पतीला सुद्धा तशाच प्रकारे त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे,
हे सांगणारी पिटिशन असलेली, हे डिमांड करणारी पिटिशन असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि जर एथिकली आपण विचार केला, आपल्याला कायदा माहिती नसू द्या, एथिकली जरी विचार केला, नीतिशास्त्रातून जर विचार केला आपण नैतिक दृष्ट्या, तरी सुद्धा आपल्याला हे समजू शकतं की हे कुठला जरी पुरुष असला तर त्याच्यासाठी हे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आहे. त्यामुळे त्याला तशाच रेपच्या अंतर्गतच त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्यामुळे तशाच प्रकारची मागणी या पिटिशनमध्ये करताना पिटिशनर जे आहेत ते आपल्याला पाहावयास मिळतात. ही जर केस भविष्यात सुप्रीम कोर्टामध्ये गेली तरी सुद्धा हा खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा असू शकतो. त्यामुळे मी इथंच तुम्हाला याची छोटीशी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून याच्यावरती कसा जर क्वेश्चन विचारला गेला किंवा एक कॉमन सेन्स एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळे मॅरिटल रेप जो आहे ती फक्त हा जो काही इश्यू चालू आहे हा फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. भविष्यामध्ये हा इश्यू खूप मोठा होणार आहे असं मला वाटतंय. त्यामुळं मॅरिटल रेपचा इश्यू काय आहे तो मी जे सांगितलं आता ते चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावरती पुढं काय एडिटोरियल्स वगैरे आले तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते समजवून घेता येतील. पुढची न्यूज आहे ती पंडित बिरजू महाराज यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. ही पर्सनॅलिटी विशेष करून कथक मधली लिजेंड पर्सनॅलिटी मानली जाते. महान पर्सनॅलिटी कथक या डान्स प्रकारातली मानली जाते आणि त्यांची डेथ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यांचा जन्म झाला तो 1938 रोजी जन्म झाला होता आणि त्यांना पद्मविभूषण सुद्धा दिला गेलाय. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा ती पर्सनॅलिटी महत्वाची होती. आणि आपल्या सिलेबसचा डायरेक्ट संबंध याच्याशी काय तर आर्ट अँड कल्चरमध्ये डान्स फॉर्म जे आहे त्याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन युपीएससी प्रिलियमला विचारला गेलाय, एमपीएससी प्रिलियमला विचारला गेलाय. त्यामुळे त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. युपीएससीला तर डान्स फॉर्मवरती वारंवार क्वेश्चन येत असतात. कथक, कथकली, गरबा अशा प्रकारचे जे डान्स प्रकार आहेत, वेगवेगळे डान्स प्रकार आहेत, तर मग ते आर्ट अँड कल्चरमध्ये आपल्याला येतं. त्यामुळं आता पहिला याच्यातून की पॉईंट काय येतो त्याच्या अगोदर या पर्सनॅलिटी विषयी थोडीशी या न्यूजमध्ये इन्फॉर्मेशन दिली. त्यांचा जन्म 1938 रोजी झाला होता. त्यांचे वडील अच्चन महाराज हे त्यांचे वडील होते आणि त्यांच्या अंकलनी खरं तर त्यांना 2 अंकलनी त्यांना जास्त ट्रेनिंग याच्यामध्ये दिले कथकमध्ये. त्याच्यामध्ये लच्चू महाराज आणि शंभू महाराज हे 2 नावं महत्वाची मानले जात आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे खरं नाव होतं ते शर्मा हे ब्रिजमोहन नाथ शर्मा हे त्यांचं रिअल नेम होतं आणि त्यानंतर त्यांचं बिरजू महाराज हे नाव पडलं. मग तो जो प्रवास होता तो खूप चित्तथरारक प्रवास होता. एका नवीन रत्न घडण्याचा प्रवास होता, अशा प्रकारचं स्टेटमेंट या न्यूजमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पहिला तर याच्यातून की पॉईंट हा निघतोय की जे पंडित बिरजू महाराज आहेत यांच्याविषयीची ही जी पर्सनॅलिटी आहे यांच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला गेला तरी आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं अटेम्प्ट करता येईल, यशस्वीरित्या अटेम्प्ट करता येईल. दुसरं, विशेष करून कथक विषयी इथं बोललं गेले. त्यामुळे कथक हा डान्स प्रकार काय आहे, त्या कथक या डान्स प्रकाराविषयीची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन टोटल आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे त्याच्यावरती कसाही क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन विशेष करून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि याच्या अनुषंगानंच जे काय महत्वाचे डान्स फॉर्म्स आहेत ते डान्स फॉर्म आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ते एक्झामच्या दृष्टीतून खूप महत्वाचे होऊन बसतात. त्यामुळे तशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे युक्रेन आणि जर्मनीशी रिलेटेड. आता काही दिवसांपूर्वीपासून बघतोय की युक्रेनवरती जो रशिया आहे तो आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे काही क्षेत्र आहेत ते इलिगली हस्तक्षेप त्याच्यामध्ये करतोय, कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जवळजवळ त्या दोघांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यासारखा तणाव निर्माण झाला आणि त्याला अनुसरूनच जर्मनीचे जे काय महत्वाचे ऑफिशियल्स आहेत त्यांनी युक्रेनला व्हिजिट केले आणि युक्रेनमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले की अशा प्रकारे जर कुणी तुमच्यावरती हल्ले करत असेल तर त्याच्या संदर्भात जर्मनी पुरेपूर प्रयत्न करेल तुम्हाला सुरक्षा प्रदान करण्याचा. एकंदर त्यांनी रशियाचा जरी उल्लेख केला नसेल तरी युक्रेनला सुरक्षा पुरवण्यासाठी जर्मनी कायम तत्पर राहील अशा प्रकार स्टेटमेंट त्यांनी करणं याचा अर्थ आपण समजू शकतोय. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर मग हे जे जर्मनीचे फॉरेन मिनिस्टर्स आहेत त्यांनी व्हिजिट केले, जर्मनीनं सपोर्ट युक्रेनला डायरेक्ट दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर युक्रेनला सपोर्ट करणारे आणखी कोणकोणते महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यामध्ये युएसएचा एक महत्वाचा स्टेक होल्डर आहे. युएसए हा जो कंट्री आहे तो एक महत्वाचा स्टेक होल्डर आहे. त्याचबरोबर नाटो ऑर्गनायझेशन जे आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, याची इन्फॉर्मेशन अनेक वेळा आपण बघितली, कालच्याच द हिंदूला मला वाटतं बघितली आपण. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची स्थापना वेगवेगळ्या कंट्रींनी
एकमेकांच्या फोर्स एकमेकांच्या मदतीसाठी यूज करण्यासाठी ही ऑर्गनायझेशन स्थापन केली. विशेष करून ही मिलिटरी ऑर्गनायझेशन आहे. सगळ्यांच्या ज्या फोर्स आहेत ते एकत्र येऊन या नाटोच्या अंतर्गत काम करत असतात एका उद्देशासाठी, एका इंटरेस्टसाठी. त्यामुळे नाटोचं एक वेगळं महत्व होऊन बसतं. आणि या नाटोनं सुद्धा युक्रेनला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहावयास मिळतं, सपोर्ट दर्शवलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे एक नवीन युद्धजन्य आपल्या जगामध्ये परिस्थिती निर्माण होते का काही येणाऱ्या काळामध्ये, अशा सुद्धा शंका विविध माध्यमातून उचलल्या जात आहेत, विचारल्या जात आहेत, बोलल्या जात आहेत. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की इंडियाचे रिलेशनशिप आपण म्हणू शकतोय युक्रेन सोबत कशा पद्धतीचे आहेत, त्याचबरोबर जर्मनी सोबत कशा पद्धतीचे आहेत. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण अभ्यास करायला पाहिजे, म्हणजेच GS सेकंडच्या दृष्टीतून आपण अभ्यास करायला पाहिजे. हे महत्वाचा आहे पहिला की पॉईंट. दुसरा, इथं नाटोचा उल्लेख आलाय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. त्याची विकिपीडियाच्या माध्यमातून डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. कालच आपण याची इन्फॉर्मेशन बघितले. आज तुम्ही स्वतः विकिपीडियाच्या माध्यमातून याची इन्फॉर्मेशन काढा. जर कालचा द हिंदू तुम्ही बघितला नसेल तर, जर याच्या अगोदर तुम्ही नाटो विषयाची इन्फॉर्मेशन काढली नसेल तर आज काढून ठेवा. विशेष करून त्याच्यामध्ये महत्वाचं काय काय पॉईंट्स आहेत नाटो विषयीचे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि इंटरनॅशनल लेवलला कार्य करणारी महत्वाची एक ऑर्गनायझेशन आहे. त्यामुळे याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायलाच पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची आणखी एक महत्वाची न्यूज दावोसमध्ये जे मीटिंग पार पडली त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि त्या मीटिंगमध्ये युनायटेड नेशनचे जे चीफ आहेत अँटोनियो गुटेरेस, इथं इमेज सुद्धा त्यांची आपल्याला पाहावयास मिळते. त्यांनी बोलत असताना, त्या मीटिंगला संबोधित करत असताना हे सांगितलं की वर्ल्डमधल्या प्रत्येक व्यक्तीला आपण वॅक्सिन द्यायला पाहिजे, तरच आपण या पॅन्डेमिकवरती विजय प्राप्त करू शकतो. म्हणजे होल वर्ल्डला आपण वॅक्सिनेट करायला पाहिजे, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे टोटल वर्ल्डला वॅक्सिनेट करा आणि हा पॅन्डेमिक एंड करा, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी डायरेक्ट या मीटिंगला संबोधित करत असताना बोललेलं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलं. मग याच्यामधून एकच की पॉईंट निघतो की युनायटेड नेशन्स विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. मग ती युनायटेड नेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती इथंच आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण युनायटेड नेशन विषयीची इन्फॉर्मेशन बघू शकतोय. त्याचा जर एम्ब्लम बघितला, फ्लॅग बघितला तर तो सुद्धा आपल्याला पाहावासा या ठिकाणी मिळतो इमेजेसमध्ये. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते 760 युनायटेड नेशन्स प्लाझा न्यूयॉर्कमध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते, जे की इमेजमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे. ऑफिशियल लँग्वेज जे आहे ती अरेबिक आहे, चायनीज आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, त्याचबरोबर रशियन आहे. ह्या महत्वाच्या याच्यामध्ये लँग्वेज असले आपल्याला पाहावयास मिळतात. टाईप त्याचा इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, हे तर दिलंय आपल्याला. मेंबरशिप जे आहे ते 193 मेंबर स्टेट्स आहेत त्याचे, म्हणजे 193 याचे मेंबर कंट्रीज आहेत आणि 2 ऑब्झर्वर्स आहेत. 2 कंट्री जे आहेत त्या ऑब्झर्वर कंट्री याच्यामध्ये आहेत. लीडर्स महत्वाचे त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर लीडर्स ते अँटोनियो गुटेरेस ते आहेतच, त्याचे अध्यक्ष असले आपल्याला, सेक्रेटरी जनरल असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर अमिनाजे मोहम्मद अब्दुल्ला साहिद, कोलेन वॅक्सिन केलापायल हे महत्वाच्या पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. हे अमिना जे मोहम्मद यांचा इमेज पाहावयास मिळते. इथं आपल्याला अब्दुल्ला शाहिद ही सुद्धा इमेज, विशेष करून ही अब्दुल्ला शाहिद इमेज जी आहे ती मालदीवशी रिलेटेड आय थिंक, मालदीवशी रिलेटेड आहे. त्यामुळं आपल्या शेजारीलच कंट्री आहे मालदीव, त्यामुळं ह्या सुद्धा पर्सनॅलिटी विषयीची माहिती आपल्याला असायला पाहिजे. याची ऑफिशियल एस्टॅब्लिशमेंट कधी झाली तर युनायटेड नेशन चार्टर साईन केला गेला होता आणि तो चार्टर जो आहे तो 26 जून 1945 रोजी, म्हणजे आजपासून 76 वर्षांपूर्वी साईन केला गेला होता. आणि तो चार्टर फोर्समध्ये कधीपासून आला, म्हणजे ऍक्टिव्हिटीमध्ये कधीपासून आला तर तो आला 24 ऑक्टोबर 1945 मध्ये तो ऍक्टिव्हिटीमध्ये आला, म्हणजे आजपासून 76 वर्षांपूर्वीच. म्हणजे ह्या डेट सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. हे आपण प्रयत्न केला युनायटेड नेशन विषयीची इन्फॉर्मेशन बघण्याचा विकिपीडियाच्या माध्यमातून. पुढची न्यूज आहे ती चायनीज अर्थव्यवस्थेशी रिलेटेड न्यूज आहे. आणि चायनीज अर्थव्यवस्था जी आहे ती 8.1% वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेचं जर त्यांचं व्हॅल्युएशन केलं तर $18 ट्रिलियन एवढं त्यांचं जे आहे ग्रोथ आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे जरी चायना आता डेव्हलपिंग कंट्री असली तर डेव्हलप्ड नेशन्समध्ये कुठेतरी काही वर्षात ती येणार आहे, अशा प्रकारचे सिच्युएशन त्यांच्या अर्थव्यवस्थेत आता आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये ग्रोथ केली आहे, उद्योग जगतात ग्रोथ केलेली आहे.
त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जो बर्थ रेट आहे तो बर्थ रेट खूप कमी असलेला आपल्याला पाहावयास मिळते. यावेळेचा बर्थ रेट जो त्यांचा बघतोय आपण तो 1949 पासून आतापर्यंत सगळ्यात कमी बर्थ रेट असलेला आपल्याला पाहावयास मिळते, जन्मदर असलेला आपल्याला पाहावयास मिळते. ते सुद्धा पॉलिसी मेकरनी कशा पद्धतीने अचीव्ह केलं ही एक महत्त्वाची केस स्टडी असलेली, याच्यावर सुद्धा जगामध्ये अनेक ठिकाणी चर्चा होताना आपल्याला पाहावयास मिळते. मग एकंदरीत याच्यामधून एकच की पॉईंट घेऊ शकतो आपण, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनाचे आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचे महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चायना आणि इंडियामध्ये लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वारंवार वाद चालू असतो आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, त्यामुळे ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एरुडल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूया. आपलं जे पहिलं एरुडल आहे महत्त्वाचं, ते विशेष करून इंडियासमोर आत्ताचे कोणकोणते महत्त्वाचे चॅलेंज आहेत आणि जगामध्ये कशा पद्धतीने भविष्यामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर ती कशाच्या पार्श्वभूमीवर होऊ शकते, कोणत्या कारणांमुळे होऊ शकते, हे चांगल्या पद्धतीनं लेखक M.K. नारायणन जे आहे त्यांनी डिस्कस एकदम चांगल्या पद्धतीने केले. ते चांगल्या पद्धतीनं आपण समजावून घेऊया, चांगल्या पद्धतीनं डिस्कशन याचं करूया. लक्ष देऊ नका. पहिलं तर आत्ताची परिस्थिती बघितलं तर डेमोक्रेसी धोक्यामध्ये असल्यासारखी आपल्याला वाटते, लोकशाही धोक्यामध्ये असल्यासारखी वाटते. मग हे जे एरुडल आहे ते लाईन टू लाईन आपण बघूया की लेखकाला नेमकं काय सांगायचंय आणि आपल्याला इंडिया पुढचे डोमेस्टिक चॅलेंजेस काय काय आहेत आणि इंटरनॅशनल चॅलेंजेस काय काय आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या देशांतर्गत चॅलेंजेस कोणकोणते आहेत आणि इंटरनॅशनल लेवलचे चॅलेंजेस कोणकोणते आहेत हे आपल्याला खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर या एरुडलमध्ये आपल्याला काय सांगितलंय की जगामध्ये डिक्टेटरशिप म्हणजे अथॉरिटेरियन रूल जो आहे तो वाढताना आपल्याला पाहावयास मिळतोय आणि त्याचे कारणे अनेक आहेत. आता रशियामध्ये जर बघितलं तर एकाच लिडरला जास्त महत्त्व दिलं, एकच पक्ष सत्तेवरती असतो कायम. त्यानंतर चायनाचा उल्लेख केला तर चायनामध्ये सुद्धा थोडीशी तशीच सिच्युएशन आहे, एकच पक्ष कायम सत्तेवर असतोय. मग हा जो आता नॉर्थ कोरियाचा इश्यू घेतला तर तिथं तर सरळ सरळ हुकुमशाही चालले किम जोंगचे. मग हा जो प्रकार आपण बघतोय तो कुठंतरी अथॉरिटेरियन गव्हर्नमेंट तिथं स्थापन होताना आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे हे कुठंतरी जगामध्ये जे काही डेमोक्रेटिक स्टेट्स आहेत त्यांच्या विरोधात कार्य करणारे, त्यांच्या विरुद्ध मेंटॅलिटी असणारी, आयडिओलॉजी असणारी ही स्टेट असलेले आपल्याला पाहावयास मिळतात असे याच्यामध्ये सांगितले. मग इंडिया पुढचे चॅलेंज सांगत असताना पहिल्यांदा चायना ॲज अ डिसरप्टर, चायनाचा इथं उल्लेख केलेला आहे. मग आता चायनाविषयी बोलत असताना चायना एकतर इंडिया लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून आपला त्यांचा वाद चालू असतोय की अरुणाचल प्रदेशचा एरिया आहे त्याच्यामध्ये तो घुसखोरी वारंवार करण्याचा प्रयत्न करत असतोय. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलच्या काही एरियांमध्ये ते वारंवार इलिगल घुसखोरी करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे आपल्या आणि त्यांच्यामध्ये जवानांमध्ये जो काही क्लॅश होता त्याच्यामध्ये अनेक जवान शहीद सुद्धा होतात, त्याच्यामध्ये रक्तपात सुद्धा होतो. म्हणजे चायना जो आहे तो डिस्रप्शन करण्याचं कार्य करतो इंडियासोबत आणि फक्त इंडियासोबतच नाही तर साऊथ चायना सी मधला एरिया अगोदर सांगितलाय, साऊथ चायना सी मध्ये सुद्धा त्यांचा हा इलिगल हस्तक्षेप असतो. त्यामुळे सुद्धा ते जास्त न्यूजमध्ये असतात, जगाचं त्यांच्याकडे जास्त लक्ष असतंय, जगाचं त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो डिक्टेटर चायनाची अथॉरिटी जी आहे ती डिक्टेटरशिप सारखी कार्य करते, अथॉरिटेरियन गव्हर्नमेंट सारखे कार्य करतात, अशा पद्धती असते. त्याचबरोबर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सुद्धा हस्तक्षेप ते करण्याचा प्रयत्न करतात. मग हा साऊथ चायना सीचा एरिया काय, इंडो पॅसिफिक रिजनचा एरिया काय हे आपण मॅपच्या माध्यमातून समजावून घेऊया. म्हणजे चायनीज पॉलिसी जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. इथं आपण आता मॅपच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या समजावून घेऊ शकतो. पहिलं तर इथं चायना असलेला आपल्याला पाहावयास मिळते. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं साऊथ चायना सीचा एरिया, साऊथ चायना सीचा एरिया हा आहे आणि या एरियामध्ये जसं चायना एक स्टेक होल्डर आहे तशा पद्धतीनंच व्हिएतनाम आहे, फिलिपाईन्स आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, इथं कंबोडिया सारखे देश आहेत. त्या देशांची सुद्धा किनारपट्टी ज्यांना ज्यांना साऊथ चायना सीची लाभलेली आहे ते देश त्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहेत. परंतु या देशांना सगळ्यांना स्वतःच्या प्रभावाखाली करण्याचं काम चायना वारंवार करत असतो आणि त्याच्यासाठीच साऊथ चायना सीमध्ये या कंट्रींच्या हद्दीत सुद्धा इलिगल घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतोय. हस्तक्षेप त्याच्यावरती प्रभाव, साऊथ चायना सीवरती प्रभाव टाकण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतोय. मग याच्यावरती जर प्रभाव निर्माण झाला तर चायनाला माहिती आहे इथून जो काही चालणारा व्यापार आहे या समुद्रामार्गे साऊथ चायना सीमधून त्याच्यावरती त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होईल, त्याच्यामधून त्यांना जास्त टॅक्स वगैरे वसूल करता येईल, वेगवेगळे नियम लावता येतील, स्वतःची मालकी त्याच्यावरती म्हणून. त्याचबरोबर या साऊथ चायना सीमध्ये ऑइल जे खनिज आहे ते जास्त प्रमाणात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्याच्यावरती सुद्धा स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित होईल. त्याच्यामधून आपल्या इकॉनॉमीला फायदा होईल, त्यांना ऑलरेडी माहिती आहे. त्याच्यामधून जो व्यापार आहे त्याचा तो जास्त वाढेल, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जी आहे ती आणखी विकसित होईल असं त्यांना
माहिती आहे, त्याच्यामुळेच या एरियावरती ते वारंवार कब्जा करण्याचा प्रयत्न करतात, इलिगल हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्याबरोबर राहिला विषय इंडो पॅसिफिक रिजनचा. आता इंडो पॅसिफिक रिजन नेमकं कुणाला म्हणतात, तर इंडो पॅसिफिक म्हणजे इंडियन ओशन आणि इकडं पॅसिफिक ओशन आपल्याला पाहावयास मिळते. इथं पॅसिफिक, नॉर्थ पॅसिफिक म्हणजे हा टोटल पॅसिफिक रिजनचा एरिया आहे, पॅसिफिक सीचा एरिया आहे ओशनचा, आणि इकडे इंडियन ओशनचा एरिया आहे. म्हणजे इकडे हिंदी महासागर आहे आणि इथं पॅसिफिक महासागर आहे. या दोघांचा मिळून जो एरिया बनतोय, मी कर्सरने तुम्हाला स्क्वेअर करून दाखवतोय, तो जो दोघांचा मिळून एरिया बनतोय, तो एरिया जो आहे त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन असं संबोधतो. आणि त्याच इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चायना वर्चस्व भविष्यामध्ये प्रस्थापित करताना आपल्याला पाहावयास मिळणारच आहेत, हे जगातील सगळ्याच कंट्रीला माहिती आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरच आकुसची स्थापना झाली होती. आकुस म्हणजे कोण कोण आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इथं ऑस्ट्रेलिया आहे, त्याचबरोबर युएस आहे आणि युके आहे, युके म्हणजे ब्रिटन. हे 3 देश एकत्र येऊन त्यांनी आकुसची स्थापना केली. आणि त्याचा उद्देश डिरेक्टली आपल्याला काय असलेला पाहावयास मिळतं, तर जे इंडो पॅसिफिक रिजन आहे त्याच्यामध्ये इलिगल कोणाला हस्तक्षेप करू द्यायचा नाही. आणि जो इलिगल हस्तक्षेप आहे तो रोखण्यासाठी, इलिगल हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला मदत करणं, हाच खरं तर त्या आकुस ग्रुपचा अजेंडा असलेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगितलं होता की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा जो एरिया आहे, तो झूम केल्यावर तुम्हाला पाहावयास मिळते, कर्सरने मी दाखवतोय. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा जो एरिया आहे, तो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया, तिथं वारंवार चायना जो आहे तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतोय, भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतोय. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशमधल्या काही एरिया जो आहे इथला, त्या एरियावरती सुद्धा तशा प्रकारच्या इलिगल ऍक्टिव्हिटी ते करत असतात. इव्हन काही एरिया जो आहे तो त्यांनी आपल्या मालकीचा एरिया त्यांनी कब्जा करून ठेवलाय, ते सुद्धा सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुरघोड्या ज्या आहेत त्या चायना वारंवार करत असतोय. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा त्यांनी काय सांगितलाय की तैवानचा मुद्दा सांगितलाय. तैवान जी कंट्री आहे ती इथं असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. आणि या तैवानवरती सुद्धा आपला कब्जा कसा निर्माण होईल, आपला दबदबा तिथं कसा निर्माण होईल आणि आपल्या देशालाच ती टेरिटरी कशा पद्धतीने आपण जोडू शकेल, याच्यासाठी सुद्धा चायना प्रयत्न करत असते. मग ही जी डिक्टेटरशिप आहे ती कुठंतरी मोडून काढायला पाहिजे. आणि अशा प्रकारची जर डिक्टेटरशिप चालत राहिली, हुकुमशाही चालत राहिली, तर ते कुठंतरी धोक्याच आहे असं या एरोटलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. पहिला पॉईंट सांगितला याच्यामध्ये. आणि या तैवानशी रिलेटेड आणखी एक छोटंसं एरोटल आहे, ते पण आपण आज डिस्कस करणार आहोत, आजच्याच न्यूजपेपरला आहे ते, पण याच्यानंतर ते कदाचित आपण डिस्कस करू. 2-3 नंबरचं कदाचित येईल ते एरोटल. परंतु आत्ता मुद्दा जो सांगितलाय चायनाचा, तो चायनाचा किती अंगानं चायना युद्धजन्य परिस्थिती निर्माण भविष्यामध्ये करू शकतो, हे पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळतं या ठिकाणी. दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट सांगितलेला आहे. तर रशिया युक्रेन विषयी अनेक वेळा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. आता पण इंटरनेटच्या माध्यमातून आपण ती इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. गुगल मॅपच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आपल्याला इथं रशियाचं लोकेशन पाहावयास मिळतं आणि या ठिकाणी आला तर इथं युक्रेनचं लोकेशन पाहावयास मिळतं. आणि याच युक्रेनमधल्या अनेक ठिकाणांवरती रशिया जो आहे तो स्वतःचा कब्जा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जसं की चायना तैवान सोबत करत आहे, तसंच रशिया जो आहे तो युक्रेन सोबत करत आहे. मग आता याच्यामध्ये काय झालं तर युएसएनं डायरेक्ट युक्रेनला सपोर्ट आपला दर्शवलाय. म्हणजे युएसएनं डायरेक्ट सांगितलं की युक्रेनला सपोर्ट करण्यासाठी आम्ही कायम तत्पर राहू. तशाच पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते जर्मनीनं आत्ताच केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. जर्मनी इथं कंट्री आहे सेंट्रल युरोपमध्ये. आणि त्या जर्मनी सुद्धा तशाच प्रकारे, आताच न्यूज आपण वर्ल्ड पेजला बघितलं की जर्मनीने सुद्धा तशा प्रकारचा सपोर्ट त्यांना दिलाय. त्याचबरोबर आणखी एक ऑर्गनायझेशन आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण अनेक वेळा बघितली, आत्ताच उल्लेख त्याचा आला होता. त्या नाटोनं सुद्धा युक्रेनला सपोर्ट केलेला या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे एकंदरीत एवढे देश तुम्ही म्हणाल यांना सपोर्ट का करतायत, तर या सर्व देशांचं मत असंच आहे, या सर्व ऑर्गनायझेशन असेल, देश असले, यांचं मत असंच आहे की डेमोक्रेसी जी आहे ती, लोकशाही जी आहे ती अबाधित राहायला पाहिजे. कोणत्याही प्रकारे डिक्टेटरशिपला, हुकुमशाहीला चालना मिळता कामा नये, अशा पद्धतीचाच मनसुबा जो आहे तो या कंट्रीचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आपल्याला जर जगामध्ये डेमोक्रेसी टिकवायची असेल, एकमेकांचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर चांगल्या गोष्टींना सपोर्ट करणं आणि वाईट गोष्टींना विरोध करणं हे व्हायलाच पाहिजे, तरच ते टिकू शकते, असं सुद्धा लेखकाने या एरोटलमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता रशियाचा उल्लेख केला मी, चायनाचा उल्लेख केला, नॉर्थ कोरियाचा उल्लेख केला. ह्या ज्या आता नॉर्थ कोरिया एकदम एक्स्ट्रीम होते, म्हणजे डायरेक्ट तिथं हुकुमशाहीच आहे. परंतु रशियामध्ये सरकार आहे, परंतु ते कसं सरकार आहे, एकाच पक्षीय सत्ता असते तिथं. चायनामध्ये हुकुमशाही म्हणता येत नाही, परंतु सरकार आहे ते कसं आहे, एकाच पक्षीय सत्ता असते. जेव्हापासून बघतो तेव्हापासून एकच लीडर आहे रशिया आणि चायनामध्ये.
मग ते कुठंतरी डिक्टेटरशिपचं वेगळं स्वरूप आहे का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला पाहावयास मिळते. आणि ह्या कंट्री ज्या आहेत त्या कायम एक्स्ट्रीम पाऊल उचलताना आपल्याला पाहावयास मिळतात. ते नॉर्थ कोरियापेक्षा बघितलं तर कमी एक्स्ट्रीम असतं, परंतु एक्स्ट्रीम टोकाचं पाऊल उचलताना कायम आपल्याला त्या कंट्री पाहावयास मिळतात. म्हणजे हे सुद्धा एक रशियाकडून कारण होऊ शकतं की भविष्यामध्ये युद्ध होण्याचं, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचं. हे एक रशिया युक्रेन मधला जो वाद आहे तो एक वाद होऊ शकतो, तो एक वाद कारणीभूत ठरू शकतो. पुढचं जे आहे ते वार वगैरे होण्याची सिच्युएशन निर्माण जर झाली तर या कारणामुळे सुद्धा होऊ शकते, असं कुठंतरी या एरोटेलमध्ये सांगितले. आणि त्याचबरोबर चायनाचा आणि रशियाचा संबंध इतर कंट्रींशी जोडला. तर आता चायनाच्या ज्या कारवाई तैवान सोबत चालतात, साऊथ चायना सी सोबत चालतात, इंडो पॅसिफिक रिजनमध्ये चालतात, त्या एरियाला युएसए विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळते. चायनाला वारंवार चायनाला ते विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि आता युएसए युक्रेनच्या विरोधात कुणाला विरोध करते, रशियाला विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यामध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन चायनाला अनेक ठिकाणी विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळते, रशियाला युक्रेनच्या इश्यूमध्ये विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळते. मग इथं दोन ग्रुप झाले, रशिया चायनाचा एक ग्रुप झाला आणि इकडे युएसए नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये जर्मनी आता आलंय, जर्मनी यांचा एक ग्रुप झाला. मग ते जर ग्रुप असे बनत गेले आणि यांच्यामध्ये वितुष्ट वाढत गेलं तर हे सहज कारण होऊ शकतं पुढच्या वर्ल्ड वॉरसाठी, थर्ड वर्ल्ड वॉरसाठी किंवा युद्धजन्य परिस्थितीसाठी. आणि त्याचा इंडियावरती इफेक्ट पडेल, 100% पडणार आहे. कोणतं जरी कशाही पद्धतीने युद्ध जगात होत असेल आणि त्याच्यामध्ये इंडिया इन्व्हॉल्व जरी नसला तरी अर्थव्यवस्थेवरती जगाचा जो परिणाम होणार आहे तो इंडियाचा सुद्धा होणार आहे. समाज व्यवस्थेवर जगाचा जो परिणाम होणार आहे तो इंडिया सुद्धा होणार आहे. त्यामुळे ते एक महत्वाचं कारण याच्यामध्ये लेखकांना सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर लेखकांना अफगाणिस्तानचा एक इश्यू सांगितलाय. अफगाणिस्तानचं जर लोकेशन बघितलं तर या ठिकाणी अफगाणिस्तानचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहावयास मिळते इंडियापासून. आणि या अफगाणिस्तानमध्ये जेव्हापासून तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली तेव्हापासून जगामध्ये अनेक ठिकाणी ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्या ऍक्टिव्ह झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. कारण का, तालिबान ही ऑलरेडी टेररिस्ट ऑर्गनायझेशन होते. त्यांनी शस्त्राच्या जोरावरती अफगाणिस्तानवरती सत्ता हस्तगत केले आणि त्यांना मदत करायचं काम इनडिरेक्टली कोणी केले, चायनाला आणि पाकिस्ताननं केले. मग आता ही जी गव्हर्नमेंट आहे ती चायनाला आणि पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे. त्याचबरोबर ही इतर काय समविचारी त्यांच्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशनना सुद्धा मदत करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचाच एक भाग आपण अल कायदाचं आता ऑपरेशन बघितलं, त्याच्यामध्ये 2 भारतीय आपले मरण पावलेले आहेत. त्याचबरोबर इतर कंट्रीज आहेत तिथं सुद्धा टेररिस्ट ऑर्गनायझेशन ऍक्टिव्ह झालेल्या पाहावयास मिळतात. कारण का, त्यांना माहिती आहे भविष्यात जर आपण अफगाणिस्तानला मदत मागितली तर ते 100% आपल्याला मदत करतील. हा एक वेगळा थ्रेट आहे आपल्या डेमोक्रेटीसाठी, आपल्या म्हणू शकतो समाज व्यवस्थेसाठी. तो एक थ्रेट आपण लक्षात घेऊन चालला पाहिजे आणि त्याच्याच रिलेटेड पॉलिसी बनवायला पाहिजे, असं या लेखकानं एरोटेलमध्ये सांगितलेलं पाहावयास मिळते. म्हणजे जगामध्ये एकंदरीत काय चाललंय याला इंडियानं अवेअर असायला पाहिजे आणि त्यानुसार पावलं उचलायला पाहिजे, असं लेखकाला एकंदरीत याच्यातून म्हणायचं आहे. हे आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. हे पुढचा पॉईंट आपल्याला दिला, रिटर्न ऑफ तालिबान. तालिबान जे अफगाणिस्तानमध्ये पुन्हा रिटर्न आले, त्याच्या अगोदर पण होतं, मध्ये डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होते, त्यानंतर तालिबान आलं. याचा एक वेगळा इतिहास सांगणारं मी वेगळं लेक्चर बनवून ऑलरेडी अपलोड केले आपल्या करंट बेस्ड इश्यू या प्लेलिस्टमध्ये. तिथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगितलीस आणि हा पॉईंट याच्या अगोदरच आता मी तालिबानशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन सांगितले आणि त्याच्यामुळं कशा टेररिस्ट ऑर्गनायझेशन ऍक्टिव्ह व्हायला लागले हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणीच समजावून सांगितलं. आणि त्यानंतर बॉर्डर इश्यू फॉर इंडिया. आता बॉर्डर इश्यू इंडियाचा काय आहे तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती वारंवार पाकिस्तानकडून त्रास होतोय, चायनाकडून लाईन ऑफ कंट्रोलवरती पाकिस्तानकडून त्रास होते आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरती चायनाकडून त्रास होतोय. आपल्याला वारंवार ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये काही एरिया त्यांच्यात ताब्यात आहेत, तिथून पुढे सुद्धा आतमध्ये ती बाउंड्री लाईन क्रॉस करून घुसण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. अनेक स्टेशन हस्तगत इलिगली करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा इंडियानं पॉलिसी बनवायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा पावलं जी आहेत ती बाकी सर्व जगामध्ये काय काय घटना चालल्यात ज्या आता मी तुम्हाला समजावून सांगितल्या त्या घटनांचा विचार करून पावलं उचलायला पाहिजे इंडियानं, असं या एरोटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे ती वर्ल्ड लेवलला काय चालली हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि त्या दृष्टीतून आपण पावलं उचलायला पाहिजे इंडियानं, असं कुठंतरी या एरोटेलमध्ये लेखकानं सांगितलेलं असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे सर्व जे एरोटेल आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण समजून घेणं गरजेचं आहे. या एकाच एरोटेलमध्ये जगामध्ये काय काय चाललंय, महत्वाचं पॉईंट काय काय आहेत ते चांगल्या पद्धतीनं लेखकानं समजावून सांगायचा प्रयत्न केला. आणि या अनुषंगानं मग सेंट्रल एशियन ज्या कंट्रीज आहेत, मध्य एशियन कंट्री, त्याच्यासोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं असायला पाहिजे, वेस्ट एशियन कंट्री जे आहेत त्यांच्यासोबत आपलं रिलेशन कशा पद्धतीचं असायला पाहिजे आणि ते कसं आपण डेव्हलप करू शकतो, या
याचा सुद्धा इंडियानं विचार करायला पाहिजे, असं सुद्धा लेखकानं MK नारायणन यांनी या एरोटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या पुढच्या भविष्यातल्या आपल्या वेगवेगळ्या देशांसोबतचे रिलेशन आहेत, त्या रिलेशनवरतीच पुढचं भविष्य इंडियाचं ठरणार आहे, असं सुद्धा इनडिरेक्टली लेखकाला एरोटेलमध्ये सांगायचं आहे. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, पण होल एरोटेलचा विचार केला तर खूप छान पद्धतीने लिहिलेलं एरोटेल आहे आणि खूप नॉलेज देणारं एरोटेल आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थितरित्या समजलं नसेल तर आणखी रिवाइंड करून बघा. हे तुम्हाला समजणं अतिशय गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन जर समजायचे असतील तर हे एक इश्यू तुम्हाला समजलं नाही एरोटेलमध्ये जेवढं सांगितलंय तेवढं समजलं तर तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनला पॉईंट्स अनेक मिळून जातील. एक समज येऊन जाईल की जगामध्ये नेमकं काय काय चाललंय आणि कोणत्या कंट्रीसोबत कोणत्या कंट्री संबंध चांगले असतील किंवा वाईट असतील हे एका एरोटेल समजून घेतल्यानं तुम्हाला समजेल. त्यामुळे हे जर समजलं असेल आणखी रिमाइंड करून बघा, म्हणजे तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि इंटरनॅशनल रिलेशनची तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होण्यास मदत करणारे एरोटेल आहे. त्यामुळं हे एकदा दोनदा अनेक वेळा बघण्याचा प्रयत्न करा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय नाही. पुढचं एरोटेल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं एरोटेल आहे ते सुद्धा चायनाशी रिलेटेड एरोटेल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि विशेष करून चायनाचा आणि लिथुआनिया ही एक कंट्री आहे, त्या दोन कंट्रीचा एक वेगळा संघर्ष निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती भाष्य करणारे एरोटेल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आणि तो संघर्ष मला उचकायला लागलं त्यामुळं त्याच्याबद्दल आय एम रिअली सॉरी. लिथुआनिया सोबत एक नवीन संघर्ष चायनाचा सुरू झालाय आणि त्या संघर्षाला कारण आहे तैवान. सॉरी. मग हे जे एरोटेल आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं गुगल मॅपच्या माध्यमातून समजावून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस मी मॅप तुम्हाला दाखवत असतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा समजून घेता येतं की नेमकं हे कशाविषयी बोललं जाते आणि काय बोललं जाते. त्यामुळे आपण मॅपच्या दृष्टीतून हे व्यवस्थित समजावून घेऊया. इथं वर्ल्ड मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतोय तैवानचं लोकेशन आहे, तो छोटंसं इथं बेटाचा देश आपल्याला पाहावयास मिळतोय आणि इथून या ठिकाणी तुम्ही गेला तर इथं आपल्याला लिथुआनिया ही कंट्री पाहावयास मिळते, देश पाहावयास मिळतो. इमेजमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता. मग आता तुम्ही म्हणाल जिओ पॉलिटिक्स जर बघितलं, भूक्षेत्र जर बघितलं तर याच्यामध्ये चायना ना यांना टच करतोय ना यांच्याशी काही संबंध येईल यांचा, तरी पण लिथुआनिया सोबत कशा पद्धतीनं यांचा संघर्ष निर्माण झालाय त्याला कारण आहे तैवान. आता जसं की मी काही वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं, तैवानवरती इल्लिगल कब्जा करण्याचा वारंवार चायना प्रयत्न करत असतो त्यांच्या अथॉरिटेरियन गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. तैवानसोबत कोणत्या कंट्रीचे जर चांगले संबंध डेव्हलप होत असतील तर चायना कायम त्याच्यामध्ये हस्तक्षेप खोडा घालण्याचा प्रयत्न करत असतोय. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, इथं तैवानचे संबंध जे आहेत ते आपल्याला चांगले झालेले पाहावयास मिळतात लिथुआनियासोबत. लिथुआनिया ही जी कंट्री आहे ती तैवानसोबत चांगल्या पद्धतीने संबंध डेव्हलप केलेले आहे आणि त्याचबरोबर तैवानचं एक ऑफिशियल मंडळ आहे, त्या ऑफिशियल मंडळाची स्थापना लिथुआनियामध्ये केली गेली. आता तुम्ही म्हणाल राजदूतावास असेल, तो राजदूतावास नाही, एम्बसी नाही, एम्बसी विषयी नाही बोलत मी, एम्बसी असतेच प्रत्येक देशामध्ये प्रत्येक देशाची, तो भाग वेगळा, परंतु एक प्रतिनिधी मंडळ आहे त्यांचं तिथं. मग त्याच्यामुळे चायना जो आहे तो जास्त लिथुआनियावरती चिडलेला आहे असं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याला अनुसरून चायना जो आहे तो वारंवार लिथुआनिया सोबतची ट्रेड सँक्शन जे आहेत ते त्यांच्यावरती लादत असतोय. म्हणजे चायनानं जे काही महत्वाचे एक्सपोर्ट्स आहेत त्यांचे ते लिथुआनिया सोबत करणं बंद केलेलं आहे. त्याचबरोबर लिथुआनिया सोबत जे काही प्रोडक्ट्स आहेत जे चायनाला एक्सपोर्ट होत आहेत ते त्याच्यावरती सुद्धा बॅन आणलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि इव्हन त्यांनी इनडायरेक्ट एक्सपोर्ट होणारे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती सुद्धा चायनानं लिथुआनियाच्या प्रोडक्टवरती बॅन आणलेला पाहावयास मिळतं. मग ते युरोपियन कंट्री, आता इनडायरेक्टली एक्सपोर्ट होणार म्हणजे काय, लिथुआनिया अनेक युरोपियन कंट्रीसोबत इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू आहे त्यांचं. मग लिथुआनियाचे प्रोडक्ट अनेक युरोपियन कंट्रीला एक्सपोर्ट होतात, ते परत दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीला एक्सपोर्ट होतात आणि ते परत चायनाला एक्सपोर्ट होतात. मग तसे जरी प्रोडक्ट चायनामध्ये आले तरी सुद्धा चायनाने त्याच्यावरती बॅन आणलेला पाहावयास मिळतं. आणि त्याला कारण काय, तर त्यांचे वाढते चांगले संबंध तैवानसोबत, हे त्याला कारण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता तुम्ही म्हणाल लिथुआनिया तर एवढं लांब आहे, आता तसा पण तैवानसोबत तर कुठे संबंध येणार आहे, मग लिथुआनिया याच्यामध्ये हस्तक्षेप का करते, तर काही वर्षांपूर्वी लिथुआनिया हा याचा रशियाचा एक पार्ट होता आणि रशियापासून त्याने स्वातंत्र्य मिळवले. आणि तशाच पद्धतीनं तैवान हा काही वर्षांपूर्वी चायनाचा एक पार्ट होता आणि त्यांनी पासून स्वातंत्र्य झालेलं आहे, स्वातंत्र्य मिळवलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच काय, तर दोन्ही सेम परिस्थितीमधून ह्या दोन कंट्री गेलेल्या आहेत. त्यामुळे या दोन कंट्री एकमेकांसोबत राहून काम करायचा प्रयत्न करतायत, एकमेकांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतायत. एवढंच कारण त्याला असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता याच्यामध्ये विशेष करून स्टेक होल्डर कोण कोण आहे,
तर विशेष करून हे जे लिथुआनिया आहे यांना सपोर्ट करणारी कंट्री आहे USA आणि त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आता जे एरिट्रिया आपण बघितलं त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की युक्रेनला मदत करणारी USA आहे, नाटो आहे, अनेक इतर कंट्रीज आहेत. तशा पद्धतीनंच नाटो आणि US इथं चायनाच्या विरोधात या लिथुआनियाला सुद्धा सपोर्ट करताना पाहावयास मिळतात, म्हणजेच इनडायरेक्टली तैवानला सुद्धा सपोर्ट करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे USA आणि चायनाचे जे संबंध असतात ते कायम तणावात असतात. या कारणांमुळे अनेक इश्यूंमध्ये USA जो आहे ते चायनाच्या विरोधात कार्य करत असतो, म्हणजेच सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इथं जर विचार केला तर जे USA करतोय किंवा नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन करते ती योग्यच म्हणावं लागेल. एथिकली ते योग्यच आहे आणि याच्या युक्रेनच्या बाबतीत जरी विचार केला तर ते एथिकली योग्यच आहे. मग इथे सुद्धा दोन गट निर्माण होण्याची शक्यता असते. आता हा जो लिथुआनिया आहे हा रशियाचा पहिला पार्ट होता, रशियापासून वेगळा झालाय. मग आता रशिया या केसमध्ये कुणाला सपोर्ट करेल? ऑब्वियसली चायनाला सपोर्ट करेल, समजते. आणि बाकी USA आणि नाटो तर यांना सपोर्ट करतात. मग आता याच्यामध्ये युनायटेड नेशन मध्ये सापडले. युनायटेड नेशन आता कोणाकडून बोलणार? युनायटेड नेशन ही जागतिक लेवलला शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन केलेली ऑर्गनायझेशन आहे आणि सगळ्यांना समान जबाबदारी म्हणजे उत्तरदायित्व देणारे ऑर्गनायझेशन आहे. अकाउंटेबल त्याला राहणं गरजेचं आहे. मग आता या दोन ग्रुपमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे खरं युनायटेड नेशन समोरचं चॅलेंज आहे. असा सुद्धा एक वेगळा पॉईंट या एरिट्रियामध्ये लेखकांना सांगितलं आपल्याला पाहावयास मिळतं, समजते. हे दोन एरिट्रिया खऱ्या अर्थानं आज द हिंदूला खूप महत्वाचे मला वाटले. त्यामुळे मी डिटेलमध्ये आपल्या मातृभाषेत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलाय. इथं आजच्या महत्वाच्या न्यूज आणि आजचं द हिंदूचे जे महत्वाचे एरिट्रिया आहेत ते समाप्त होत आहेत. म्हणजेच आजचा द हिंदू मी या ठिकाणी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आपला टेलिग्राम चॅनल जसं की वर तुम्हाला दिसतं आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्स असतील, इतर क्वेश्चन्स असतील मी जे तिथं वारंवार पोस्ट करत असतोय, रेग्युलरली पोस्ट करत असतोय, ते तुम्हाला मिळत राहतील. त्याचा पण एक वेगळा बेनिफिट्स तुम्हाला होत राहील. त्यामुळे ते सुद्धा अवश्य जॉईन करून घ्या. त्याचबरोबर जास्तीत जास्त आपला मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. आणि जर तुम्ही शेअर केलं तरच मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतोय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना बेनिफिट याचा होऊ शकतोय. आणि ते माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचतोय आणि त्यांना माझा लेक्चरचा बेनिफिट होतोय. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य होणार आहे. त्यामुळं तुम्हाला वारंवार मी हीच विनंती करतोय की जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हे लेक्चर हा चॅनल पोहोचू द्या आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.